नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे सगळे घरचे मीराला विचारता, तू एकट्याशीच बडबडत राहते, तू कोणाशी बोलते बरे, असं का वागते तू, तुझ्या डोक्यावरती काही परिणाम आहे का, असं सगळे विचारू लागत असतात. तेवढ्यात तिथे अंबिका पण असते. अंबिका म्हणते, मीरा तू शांत बस, तू अजिबातच यांना काही सांगू नको. जर का तू त्यांना सांगितलं ना, ते तुझ्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास ठेवणार नाही आणि त्यांना वाटेल तू वेडी, तू वेड्यासारखं बडबडत राहते. तू अजिबातच या सगळ्यांना काही सांगू नको. तेवढ्यात मीरा म्हणते, थांब ग, तू जरा शांत बैस, मला यांच्याशी बोलू दे. ते बघून तसं काय नाही, एकदम मोठा धक्का लागतो. सगळे म्हणता, इथे कोणी, तू कोणाशी बोलते बरं. तेवढ्यात मीरा पण म्हणते, अंबिका, अंबिका ताई त्यांच्याशी बोलते मी. तेवढ्यात मंजिरी बोलते, काय अंबिकाशी बोलते तू, असं अजिबातच बोलू नको, तू हे सगळं खोटं बोलते आम्हाला पटवून देण्याकरता, असं अजिबातच बोलू नको तू. कारण की मंजिरीला पण कळून चुकलेलं राहतं अंबिकाशी मीरा बोलते, पण मंजिरी मुद्दामच नाटकं करू लागत असते. तेवढ्यात मीरा पण बोलते, अंबिका ताईंच्या आत्म्याला अजिबातच शांती मिळली नाही, त्यांना मुक्तता मिळली नाही, अंबिका ताई इथेच आहे. त्या अंबिकाला एकदम मोठा धक्का लागतो. अंबिका बोलते, तुला काय गरज होती बरं हे सगळं सांगायची, मी तुला म्हटले होते अजिबातच हे सगळ्यांना सांगू नको, आता तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागतील, खूप चुकीचं करतील. तेवढ्यात मंजिरी साडकनी मीराच्या कानाखाली वाजवते, त्याच्याने मीराला एकदम मोठा धक्का लागतो. मीरा बोलते, काय हे काय केलं बरं तुम्ही मला, मी तुम्हाला जे सांगते ते सगळं खरं सांगते. दादासाहेबांना पण एक वेळ एकदम धक्का लागलेला राहतो. दादासाहेब एकदम विचारामध्ये पडलेले राहतात. मायला तर एकदम मोठा शॉक लागतो. मायला असं वाटतं, ही तिच्याशी बोलते म्हणजे मीच तिचा खून केला, ते हिला इतनीच सांगितलं म्हणजे अंबिकानीच सांगितलं मी ती अंबिकाचा खून केला आहे ते. त्या मायला एकदम मोठा घाम फुटतो. मायला तर फारच टेन्शन आलेलं राहतं, तिला काय करू काय नाही, काय योग सुचत नसतं. माया ते घर सोडून जायचाच विचार करू लागत असते. तेवढ्यात वरून अथर्व येतो. अथर्व बोलतो, हा माई, तुला तिच्या कानात मारायची काय गरज होती बरं, ती काय बोलते ते सगळं मला ऐकून घेऊ दे. आता अथर्व पण शांतपणे मीरातच सगळं बोलणं ऐकून घेणार राहतो. मायला एकदम मोठा धक्का लागलेला राहतो. मायला काय करावं काही नाही, काही योग सुचत नसतं. मायला आता असं वाटतं की अंबिका तिचा पण खून करून टाकेल, अंबिका मायाला मारून टाकेल, असं त्या विचारामध्ये ती पडलेली राहते. आता अंबिका पुढे काय करेल पण पानं फारच रंजक ठरणार आहे. आता मीरा स्वतःला निर्दोष आहे ते सिद्ध कसं काय करेल पानं फार इंटरेस्टिंग असणार आहे. मीरा सगळ्या घरच्यांना पटवून देईल का ती अंबिकाशी बोलते, ते सगळ्या घरच्यांना पटल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय होतंय पानं फारच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुला जपणार आहे या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.